Hello dear students. Today we are going to learn the second part of the story An Astrologer's Day. In the first part we have seen information regarding the astrologer, the place where he used to sit and how he deserved the wages he earned. Now let us continue the second part of the story. He had left his village without any previous thought or plan. हा जो ज्योतिषी आहे त्यांनी कुठल्याही योजनेशिवाय म्हणजे त्यांनी पूर्वी असं ठरवलेलं नव्हतं की आपल्याला हे गाव सोडायचं आहे, तर कुठल्याही योजनेशिवाय त्यांनी हे आपलं गाव सोडलेलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. आणि तो जर आपल्या गावामध्येच राहिला असता तर आपल्या वाडवडिलांचं काम त्यांनी केलं असतं. नेमली टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड अँसेस्ट्रल होम. म्हणजे त्यांनी शेती केली असती, त्याचं लग्न झालं असतं किंवा तो आपल्या गावामध्ये आपल्या वडिलोपार्जित घरी तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. परंतु असं घडलं नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. कुणालाही न सांगता त्याला आपलं घर सोडावं लागलं होतं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि तसं केल्याशिवाय तो जो आहे तो एक आरामदायी जीवन जगू शकला नसता. म्हणून त्यांनी आपल्या गावापासून 200 मैल दूर तो निघून गेला. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील, ॲज इफ an ocean flowed between. आणि आपल्या गावापासून तो खूप दूर गेलेला होता. जणू काही त्याचं गाव आणि आता जो ज्या ठिकाणी तो राहतो तर त्यामध्ये खूप मोठा अंतर हे होतं. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. माणसांचं जे दुःख आहे, माणसांच्या ज्या अडचणी आहेत त्याचं अतिशय चांगलं विश्लेषण तो करू शकत होता. मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईम्स. म्हणजे विवाहाच्या समस्या असतील, पैशाची समस्या असेल किंवा नात्यातील गुंतागुंत असेल. मानवी नात्यातील गुंतागुंत तो सोडवू शकत होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. खूप सरावामुळे तो अगदी 5 मिनिटामध्ये हे सांगू शकत होता की समोरच्याची काय समस्या आहे. ही चार्ट 3 piles पर क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी किंवा प्रत्येक प्रश्नासाठी तो 3 पैल एवढी रक्कम तो घ्यायचा. नेवर ओपन्ड हिज माउथ टिल द ऑदर हॅड स्पोकन फॉर ॲटलीस्ट 10 minutes. आणि समोरचा व्यक्ती कमीत कमी 10 मिनिट बोलल्याशिवाय तो आपलं भविष्य सांगायला चालू करायचं नाही. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. आणि समोरचा व्यक्ती 10 मिनिट बोलल्यानंतर त्याच्याकडे बरीचशी माहिती जी आहे ती उत्तरं देण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी जमा व्हायची. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम, गेझिंग ॲट हिज palm, in many ways you are not getting the fullest result for your efforts. 9 out of 10 were disposed to agree with him. समोरच्या व्यक्तीचा हात पाहून तो त्याला हे सांगायचा की तुम्ही जे कष्ट घेता त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही किंवा त्याचा परिणाम तुम्हाला जाणवत नाही. आणि हे ऐकल्यानंतर 10 पैकी जे 9 लोक आहेत त्यांना ती गोष्ट लागू व्हायची.
or he questioned, is there any woman in your family? किंवा तो समोरच्या व्यक्तीला हा प्रश्न विचारायचा की तुझ्या कुटुंबामध्ये कोणी स्त्री आहे का? मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, एखादी दूरची नातेवाईक आहे का? हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, जी तुझ्याशी चांगलं वागत नाही. और ही गेव अन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर, किंवा तो त्याच्या स्वभावाचं वर्णन करायचा. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर ओन नेचर, आणि तो सांगायचा की तुझ्या दुःखाचं कारण हा तुझा स्वभाव आहे. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज, आणि जर असं नसतं तर तुझ्या भविष्यामध्ये किंवा शनी जो आहे तो दिसत आहे असं तो सांगायचा. यू हॅव अन इम्प्युटस नेचर अँड अ रफ एक्सटिरियर, आणि तो समोरच्या व्यक्तीला सांगायचा की तुझा स्वभाव उतावीळ आहे, उग्र आहे. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. आणि हे ऐकल्यानंतर समोरचा जो व्यक्ती आहे त्याला ते आवडायचा, कारण आपल्यापैकी अनेक जणांना नेहमी असं वाटतं की आपला स्वभाव चांगला आहे. द नट वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. शेंगा विकणारा जो व्यक्ती आहे त्याने आपली शेगडी विझवली आणि तो घरी जाण्यास निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू, आणि हा एक इशारा होता ज्योतिषासाठी की त्याला देखील आपलं सर्व साहित्य आता जमा करावं लागणार होतं. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस, कारण आता त्या ठिकाणी अंधार झालेला होता. एक्सेप्ट फॉर अ लिटल शाफ्ट ऑफ green light which strayed in from somewhere and touched the ground before him. फक्त थोडासा उजेड त्या ठिकाणी दिसत होता, एक किरण हिरव्या रंगाचा त्या ठिकाणी दिसत होता. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. आपलं सर्व साहित्य जमा करून तो ज्योतिषी आता निघाला होता, आणि त्यावेळेस फक्त थोडासा हिरवा प्रकाश त्या ठिकाणी होता. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. अचानक त्याच्या समोर एक व्यक्ती उभी असलेली त्याला दिसली. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड, त्याला वाटलं की हा आपला ग्राहक आहे, आणि तो म्हणाला, यू लुक सो केअर. ज्योतिषी त्या व्यक्तीला म्हणाला की तुम्ही खूप चिंतित दिसता. इट विल डू गुड टू सिट डाऊन फॉर अ वाईल अँड चॅट विथ मी. जर तू माझ्याशी बोललास तर तुझं भलं होईल. द अदर ग्रम्बल्ड सम रिप्लाय वेगली. तो समोरचा व्यक्ती जो होता त्याने अस्पष्ट अशी काहीतरी कुरबुर तो करत होता. The astrologer pressed his invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, you call yourself an astrologer? The astrologer felt challenged and said, tilting the other's palm towards the green shaft of light, yours is a nature. तो जो व्यक्ती ज्योतिषासमोर उभा होता त्याने आपला हात ज्योतिषासमोर केला आणि म्हणाला की तू स्वतःला ज्योतिषी समजतोस? यू कॉल युअर सेल्फ एन ॲस्ट्रॉलॉजर? द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज्ड. हे ऐकल्यानंतर ज्योतिषाला ते आव्हानात्मक वाटलं अँड सेड टिल्टिंग द अदर्सच पाम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट. त्या व्यक्तीचा हात त्या प्रकाशामध्ये घेऊन तो म्हणाला, युअर्स इज अ नेचर.
आणि आपलं भविष्य सांगायला नेहमीप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. तो म्हणाला की तुझा स्वभाव. ओ स्टॉप दॅट, द अदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. तो व्यक्ती म्हणाला की थांब, मला काहीतरी महत्त्वाचं सांग. आवर फ्रेंड फेल्ट क्विक्ड. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. ज्योतिषी जो आहे त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन. आणि तो म्हणाला की मी प्रत्येक प्रश्नासाठी 3 पैसे घेतो, 3 पै घेतो. अँड व्हॉट यू गेट आउट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि त्या मोबदल्यात तुला जे ऐकायला मिळणार आहे तर ते योग्य असणार आहे. ॲट दिस द ऑदर withdrew his arm, took out an anna and flung it out to him, saying, I have some questions to ask. असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या खिशामध्ये हात घातला. खिशामधून एक आणा त्यांनी बाहेर काढला आणि या ज्योतिषासमोर फेकून तो म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. माझे काही प्रश्न आहेत. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. आणि जर तू मला फसवत आहेत असं मला वाटलं तर व्याजासहित हे पैसे तुला वापस द्यावे लागतील. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. मग ज्योतिषी त्या व्यक्तीला म्हणाला की जर माझी उत्तरं समाधानकारक वाटली तर तू मला 5 रुपये देशील का? नो. तो व्यक्ती म्हणाला नाही. और विल यू गिव्ह मी 8 अनाज. मग ज्योतिषी त्याला म्हणाला की तू मला 8 अनाज देशील का? ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. तो व्यक्ती म्हणाला की ठीक आहे, परंतु जर तुझं चुकलं किंवा चुकीची माहिती दिली तर तुला दुप्पट रक्कम परत करावी लागेल. सेड द स्ट्रेंजर. दिस फॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड. आणि त्या दोघांमध्ये हा करार झाला, हा ठराव झाला. आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट. म्हणजे थोडा वेळ या दोघांमध्ये वाद झाल्यानंतर असं ठरवण्यात आलं. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन्स ॲज द ऑदर डिड अ चिरोट. आणि मग हा ज्योतिषी आकाशाकडे पाहून काहीतरी मंत्र तो म्हणत होता आणि समोर बसलेला जो व्यक्ती आहे त्यांनी आपल्या हातामध्ये असलेली सिगार जी आहे ती पेटवली. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्प्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि ती जी सिगार ओढण्यासाठी त्यांनी काडी पेटवली होती त्या काडीच्या प्रकाशामध्ये त्यांनी त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला. देर वॉज अ पॉज as cars hooted on the road, jutka drivers swore at their horses, and the babble of the crowd agitated the semi-darkness of the park. म्हणजे त्या ठिकाणी तो थोडंसं थांबला. म्हणजे आता रस्त्यावर जाणाऱ्या कार ज्या आहेत त्या थांबलेल्या होत्या किंवा लोकांची बडबड आता बंद झालेली होती आणि काळोख पसरलेला होता. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरोट पफिंग आउट. आणि समोर बसलेला व्यक्ती जो आहे तो सिगारेट ओढत बसलेला होता आणि धूर आत बाहेर काढत होता. सॅट देअर रूथलेसली. आणि निर्दयीपणे तो बसून होता. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. ॲस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषी जो आहे तो मात्र आता अस्वस्थ होता. हिअर टेक युअर आणा बॅक. आणि तो त्या व्यक्तीला म्हणाला की हे तुझे पैसे परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. आणि तो त्या व्यक्तीला म्हणाला की मला असे आव्हान स्वीकारायची सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आता मला जायला उशीर होत आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि त्यांनी आपलं सामान जे आहे ते जमा करायला सुरुवात केली, गोळा करायला सुरुवात केली. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. त्या व्यक्तीने याचं मनगट पकडला, हात पकडला आणि म्हणाला
की तुला आता असं जाता येणार नाही. यू डॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी इथून जात असताना तू मला बोलावलं. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकेम फेंट. हा ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो थरथर कापत होता, त्याच्या आवाजामध्ये देखील थर कापत होता. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो. तो ज्योतिषी त्या व्यक्तीला म्हणाला की मला आज जाऊ दे, मी तुला उद्या बोलतो. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड. त्या व्यक्तीने आपला हात त्याच्या समोर चेहऱ्यासमोर नेला आणि म्हणाला चॅलेंज इज चॅलेंज. तो म्हणाला की आव्हान हे आव्हान आहे, गो ऑन. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आपला घसा जो सुकलेला होता तो ज्योतिषी जो आहे त्यांनी पुढे आपला घसा साफ करून पुढे सांगायला सुरुवात केली. देर इज अ वुमन. नेहमीप्रमाणे तो त्या व्यक्तीला सांगत होता की तुझ्या आयुष्यामध्ये एक स्त्री आहे. स्टॉप द सेड द अदर. तो व्यक्ती म्हणाला की थांब. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. तो व्यक्ती म्हणाला की मला दुसरी माहिती सांगू नकोस, फक्त शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. म्हणजे मी ज्या शोधामध्ये इथं आलेला आहे त्याच्यात मी यशस्वी होईल का नाही हे सांग. आन्सर दिस अँड गो, अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉइन्स. आणि तो ज्योतिषाला म्हणाला की पैसे पूर्ण तुझे परत देईपर्यंत मी तुला इथून जाऊ देणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकंटेशन्स अँड रिप्लाइड. आणि मग ज्योतिषी जो आहे तो काही शब्द उच्चारतो आणि पुढे सांगायला सुरुवात करतो. ऑल राईट, आय विल स्पीक. तो म्हणतो की ठीक आहे, मी बोलतो. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. आणि तो म्हणतो की जर मी जे सांगतोय ते जर योग्य असेल तर तू मला ₹1 देशील का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. अन्यथा मी माझं तोंड उघडणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. आणि मग तुला जे वाटेल ते तू करू शकतोस. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. म्हणजे थोडीशी घासाघीस केल्यानंतर तो तयार झाला. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेर लेफ्ट फॉर डेड, एम आय राईट. आणि तो त्या व्यक्तीला म्हणाला की तुला मरण्यासाठी सोडण्यात आलं होतं. टेल मी मोर. हे ऐकल्यानंतर तो व्यक्ती पुढे म्हणाला की हो, अजून आणखीन पुढे सांग. अ नाईफ हॅज पास थ्रू वन्स. आणि ज्योतिषी त्याला सांगतो अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स. की तुझ्यावर चाकूचा हल्ला झाला होता. सेड द ॲस्ट्रॉलॉजर, गुड फेलो. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्केअर. व्हॉट एल्स. आणि तो व्यक्ती जो आहे तो या ज्योतिषाला म्हणतो की बरोबर आहे. आणि आपला घाव दाखवण्यासाठी तो ही बेअर्ड हिज चेस्ट म्हणजे आपली छाती तो त्याला दाखवत होता. आणि पुढे त्यांनी त्याला विचारलं की आणखीन काय, व्हॉट एल्स. अँड देन यू वेर पुश्ड इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड. आणि ज्योतिषी त्याला सांगत होता की तुला एका विहिरीमध्ये ढकलून देण्यात आलं होतं. यू वेर लेफ्ट फॉर डेड. आणि इथं मरण्यासाठी तुला सोडून देण्यात आलं होतं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल, एक्सक्लेम्ड द अदर ओव्हरवेल्म्ड बाय एन्थुझियाझम. आणि हे ऐकल्यानंतर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल. म्हणजे तिथून जाणारा व्यक्तीने जर याला विहिरीत पाहिलं नसतं तर तो वाचू शकला नसता, असं तो व्यक्ती म्हणाला. वेन शॅल आय गेट ॲट हिम, ही आस्क्ड, क्लेन्चिंग हिज फिस्ट. आणि आपली मूठ आवळून तो म्हणाला की मला
तो जो माझा मारेकरी आहे ज्याने मला विहिरीत ढकलून दिलं होतं तो मला कधी भेटेल? इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषी म्हणाला की तो तुला आता पुढच्या विश्वामध्ये भेटेल, पुढच्या जगामध्ये भेटेल. इन द नेक्स्ट वर्ल्ड आन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. ही डाईड 4 months ago इन अ फार ऑफ टाउन. 4 महिन्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असं ज्योतिषी त्याला सांगतो. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. आणि आता तो तुला कधीही दिसणार नाही. द ऑदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. हे ऐकल्यानंतर तो जो व्यक्ती आहे तर त्याला तो ओरडू लागला. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. गुरुनायक, यू नो माय नेम. आणि मग ज्योतिषी त्याला म्हणाला, गुरुनायक असं म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की याला आपलं नाव कसं माहिती आहे. यू नो माय नेम. द अदर सेड टेकन अ बॅक. ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक, लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. आणि ज्योतिषी त्याला म्हणतो की जसं मला इतर गोष्टी कळतात तसं तुझं नाव देखील मला माहिती आहे. युअर विलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाउन. तुझं गाव इथून उत्तरेकडे आहे आणि 2 दिवसाचा कालावधी प्रवास करण्यासाठी लागतो. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. तर तू आपल्या गावाकडे निघून जा असं तो त्या व्यक्तीला सांगतो. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. आणि तू घराच्या बाहेर निघू नकोस असंही त्यांनी त्याला सांगितलं, कारण तुला खूप मोठा धोका आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅक्रेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्यांनी ही पवित्र राख घेतली आणि त्याला दिली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. आपल्या कपाळावर ही राख लाव आणि घरी जा. नेवर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. आणि दक्षिणेकडे प्रवास करू नको. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि 100 वर्ष तुला आयुष्य आहे असंही त्यांनी त्याला सांगितलं. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. द अदर सेड रिफ्लेक्टिव्हली, आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम अँड टू चॉक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि मग तो म्हणाला, वाय शुड आय लिव्ह होम अगेन. म्हणजे मला आता घर सोडायची काय गरज आहे. आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड देन टू लुक फॉर हिम. मला फक्त त्या मारेकऱ्याच्या शोधामध्ये मी फिरत होतो. आता मला घराच्या बाहेर निघण्याची गरज नाही. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली. आणि त्याने आपली मान जी आहे ती हलवली. ही हॅज एस्केप्ड माय हँड्स. आणि तो जो व्यक्ती आहे तो म्हणाला की माझ्या हातून त्याची सुटका झाली. आय होप ॲट लिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व. आणि तो व्यक्ती म्हणतो की त्याला जसा मृत्यू पाहिजे होता तसा मृत्यू त्याला आला. येस सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि ज्योतिषी म्हणाला की हो, अगदी तसाच मृत्यू त्याला आलेला आहे. ही वॉज क्रश्ड अंडर अ लॉरी. एका ट्रक खाली, एका लॉरी खाली येऊन त्याचा मृत्यू झाला. द अदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू हिअर इट. आणि त्या व्यक्तीला हे ऐकून समाधान वाटलं. द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाइम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स अँड पुट देम इन टू हिज बॅग. आता अंधार पडलेला होता. त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती दिसत नव्हता. आणि आपलं बॅग जे आहे किंवा सर्व साहित्य जमा करून ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो आता निघाला होता. द ग्रीन शाफ्ट वॉज ऑल्सो गॉन. आता त्या ठिकाणी दिसणारा प्रकाश देखील कमी झाला होता. लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स. त्या ठिकाणी अंधार आणि शांतता होती. द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट. आणि तो व्यक्ती देखील आता तिथून निघून गेला. आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल ऑफ कॉईन्स. त्याला मुठभर पैसे त्याने दिले आणि तो व्यक्ती निघून गेला. इट वॉज नियरली मिडनाईट वेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच्ड होम. संध्याकाळी उशिरा तो आपल्या घरी परतला. हिज वाईफ वॉज वेटिंग फॉर हिम. त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती ॲट द डोअर अँड डिमांडेड ॲन एक्सप्लेनेशन. आणि त्यांनी
एवढा उशीर का झाला असं त्याला विचारलं. ही फ्लंग द कॉईन्स ॲट हर अँड सेड, काउंट देम. वन मॅन गेव ऑल दॅट. आपल्या हातामधले सगळे जे कॉईन्स आहेत, पैसे आहेत, ते त्याने आपल्या पत्नीसमोर फेकले आणि तो म्हणाला की काउंट देम, हे पैसे तू मोज. वन मॅन गेव ऑल दॅट, एका माणसाने मला हे दिलेले आहे. 12.5 आना, शी सेड काउंटिंग. त्याच्या पत्नीने ते पैसे मोजले आणि तिने सांगितलं की 12.5 आनाज हे आहे. शी वॉज ओव्हरजॉईड, ती अतिशय आनंदित झालेली होती. आय कॅन बाय सम जगरी अँड कोकोनट टुमॉरो. द चाइल्ड हॅज बीन आस्किंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव. आणि ती म्हणाले की मुलं जी आहेत ते खूप दिवसापासून गोड खाण्यासाठी मागत होती. आय विल प्रिपेअर सम नाईस स्टफ फॉर हर. आणि त्याच्यासाठी मी काहीतरी गोड खायला बनवते. द स्वाईन हॅज चीटेड मी. ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, सेड द ॲस्ट्रॉलॉजर. आणि तो ॲस्ट्रॉलॉजर त्या व्यक्तीला उद्देशून म्हणतो की त्याने मला फसवलेलं आहे. आणि ही प्रॉमिस्ड मी अ रुपी, तो 1 रुपया देतो म्हटला होता. शी लुक्ड अप ॲट हिम. यू लुक वरीड, व्हॉट इज रॉंग. आणि पत्नीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिने विचारलं की तुम्ही चिंतित वाटता, काय झालं. नथिंग. ज्योतिषी म्हणतो की काही नाही. आफ्टर डिनर, सिटिंग ऑन द पायोर, ही टोल्ड हर, डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे. आणि तो ज्योतिषी आपल्या पत्नीला, ज्यावेळेस तो एका बाजेवर बसलेला होता त्यावेळेस त्याने सांगितलं की एक खूप मोठं ओझं आज माझ्या मनातून निघून गेलेलं आहे. आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स. म्हणजे एका व्यक्तीच्या खुनाचा आरोप माझ्यावर आहे असं त्याला वाटत होतं. दॅट वॉज द रिझन वाय आय रॅन अवे फ्रॉम होम. आणि त्यामुळं मी घरातून पळून आलो होतो. सेटल हिअर अँड मॅरिड यू, ही इज अलाइव. आणि या ठिकाणी तो आपल्या पत्नीला सांगतो की मी घरातून पळून आलो होतो, या ठिकाणी राहिलो, तुझ्याशी लग्न केलं. आणि त्याला जे वाटत होतं की आपल्यावर एकाच्या खुनाचा आरोप आहे किंवा आपण काहीतरी गुन्हा केलेला आहे, तर तो गुन्हा आपण केलेला नाही. हे एक ओझं जे त्याच्या डोक्यावर होतं गुन्हा केल्याचं, ते आज रिकामं झाल्याचं तो आपल्या पत्नीला सांगतो. कारण ज्या व्यक्तीला यांनी मारलेलं आहे असं त्याला वाटत होतं, तो जिवंत होता. शी गास्प्ड, यू ट्राईड टू किल हिम. आणि त्याची पत्नीला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या. ती म्हणाली की तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न केला. येस, इन आवर विलेज वेन आय वॉज अ सिली यंगस्टर वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे. आणि मग तो आपल्या पत्नीला सांगतो की ज्यावेळेस तो गावामध्ये राहत होता त्यावेळेस त्याचं भांडण या व्यक्तीशी झालेलं होतं. वी ड्रँक, गॅम्बल्ड अँड क्वारल्ड बॅडली वन डे, व्हाय थिंक ऑफ इट नाव. आणि तो आपल्या पत्नीला सांगतो की आता आपण त्या गोष्टीचा विचार करायचा नाही. टाईम टू स्लीप, आता झोपायची वेळ झालेली आहे. ही सेड यॉर्निंग अँड स्ट्रेच्ड हिमसेल्फ ऑन द फायर. आणि तो बाजेवरती झोपी गेला. Here the story comes to an end. After reading this story, we learned that this astrologer, he tried to kill the person who had come to him to ask for the person he is searching. म्हणजे ज्या व्यक्तीच्या शोधामध्ये तो आलेला होता, ही कथा ऐकल्यानंतर आपल्या हे लक्षात आलं असेल की हा जो ज्योतिषी होता तो मुळात ज्योतिषी नसून त्या गावामध्ये राहणारा एक सामान्य व्यक्ती, त्याच्या हातून म्हणजे त्याच्या मालकाचा खून झालेला होता आणि हा गुन्हा लपवण्यासाठी तो गावातून पळून आलेला होता. आणि अचानक ज्या दिवशी या ज्योतिषासमोर तो व्यक्ती उभा राहिला त्यावेळेस त्याच्या हे लक्षात आलं की आपण ज्या व्यक्तीला मारलेलं होतं तो जिवंत आहे. त्यामुळं त्याच्या डोक्यावर जे एक प्रकारचं ओझं होतं की आपण काहीतरी गुन्हा केलेला आहे, ते ओझं आता कमी झाल्याचं त्याला वाटत होतं.
आपल्या सर्वांना ही कथा समजली असेल. हा पाठ व्यवस्थित समजण्यासाठी एक व्हिडिओ क्लिप मी आपल्याला पाठवत आहे. तर ती व्हिडिओ क्लिप मराठीमध्ये पाहायला विसरू नका. ही मराठी क्लिप पाहिल्यानंतर तुम्हाला आणखीन जास्त सहजतेने या पाठाचा अर्थ लक्षात घेता येईल. धन्यवाद.